जुन्नर तालुक्यातील खोडद हिवरे येथील कैलासवासी बाळाजी शिंदे व कैलासवासी चिमाबाई बाळाजी शिंदे यांची मोठी मुलगी म्हणजे सुमनबाई. यांना 4 भाऊ, कैलासवासी गेन भाऊ, तर दत्तात्रय, दशरथ, रामदास व एक बहीण कलाबाई. अशा भरल्या कुटुंबातून सासरी शिरोली बुद्रुक येथील कैलासवासी भिकाजी बाळाजी बोऱ्हाडे व कैलासवासी भामाबाई भिकाजी बोऱ्हाडे यांचा मोठा मुलगा कैलासवासी बबन भिकाजी बोऱ्हाडे यांच्या आयुष्यात सुमनबाई धर्मपत्नी बनून आल्या. बोऱ्हाडे कुटुंबही गोकुळासारखे भरलेले. श्रीमती सुमनबाई या एकत्र कुटुंबातील मोठ्या सुनबाई. मधला दीर बनसी, त्यांची बायको कांता ह्या शेतीची कामं करायच्या. लहान दीर उल्हास हे शिक्षक आणि त्यांची पत्नी गुलाब ही गृहिणी. तिघी जावा मिळून घरकाम व शेतीची कामं करायच्या. आणि त्यांच्याबरोबर 2 प्रेमळ नणंदा, मंदाबाई व हिराबाई. सुमनबाई यांना एक मुलगा सुधाकर आणि मुली मीरा, सुनीता, ललिता, संध्या आणि हेमा. त्याचबरोबर 3 पुतणे सचिन, राहुल, संकेत आणि 3 पुतण्या पल्लवी, रेश्मा आणि रुपाली. तर भाचे अजय, महेश, भाची अर्चना यांच्याही त्या मायेची ऊब बनल्या. त्यांना एकूण नातवंड 18 तर पतवंड 7 असा भला मोठा परिवार. श्रीमती सुमनबाई यांचे पती बबनराव हे अचानक जग सोडून गेले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जेव्हा खरा आधार जोडीदाराचा पाहिजे तेव्हाच ते सोडून गेल्याने त्या खूप दुःखी झाल्या. हळूहळू या दुःखातून त्यांनी स्वतःला सावरलं. कधी मुलांकडे तर कधी मुलींकडे जाऊन मन हलकं करू लागल्या. खरं तर आईच्या उपकारातून मुलांना उतराई होता येत नाही. 85व्या वयात आईला हसत खेळत समाधानी पाहण्यासाठी आईचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा हा कार्यक्रम बोऱ्हाडे परिवारानं करायचं ठरवलं. शुक्रवार दिनांक 20/3/2026 रोजी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ठीक 7 वाजता श्रीमती सुमन बबन बोऱ्हाडे यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यात आला. आणि बघता बघता अभिष्ट चिंतन सोहळ्याची घरात लगबग सुरू झाली. हा कार्यक्रम घरगुती स्वरूपात असल्यानं कोणी झेंडूच्या फुलांच्या माळा आणल्या, कोणी तोरणं आणली, कोणी फुगे आणले, कोणी फुलं आणली, कोणी सजावट केली, तर कोणी केक बनवायला दिला, कोणी स्पीकर आणला. अशी दिवसभर सर्वांच्याच कामाची लगबग सुरू होती. जावई चव्हाण, डोंगरे, बिब्वे, तांबोळी, ढोमसे आणि नलावडे यांनी सजावट करण्यास मदत केली. मुलींनी आपल्या आईचे स्वागत फुलांच्या पायघड्या घालून केले. सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना 85 दिव्यांनी औक्षण करण्यात आलं. या प्रसंगी उल्हास सर यांनी आलेल्या सर्व पाहुणी मंडळींचे स्वागत केले. तर वहिनीबद्दलच्या जुन्या आठवणी सांगताना ते म्हणाले, मोठी वहिनी आमच्या आईच्या ठिकाणी आहे. दादा म्हणजे आमच्या कुटुंबाचे एक प्रमुख चालक आणि शेतीमध्ये दुसरे लोक सल्ला घ्यायला यायचे असं दादांचं व्यक्तिमत्व. आणि हा दिमागदार 16 पुढारी बिडारी कोण नसू द्या हो, हे आपल्या रक्तमात दिमाग सहित आलं. मुलींमध्ये सुनीता, ललिता यांनी कवितांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर. जावई रमेश ढोमसे यांनी आपल्या सासूबाईंबद्दल गौरवोद्गार काढले. एक मुलगी म्हणून शिंदे परिवारातून येत असताना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी मामींनी निभावल्या. बहीण म्हणून त्याचप्रमाणे या घरामध्ये बोऱ्हाडे परिवारामध्ये आल्याच्या नंतर सून म्हणून अतिशय कणखर अशा प्रकारची भूमिका मामींनी घेतली. आणि मुलगी हेमा यांनी आईबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाऊजाई वंदना शिंदे यांनी माहेरच्या आठवणी सांगितल्या. भाची अर्चना हिने मामीच्या स्वयंपाकाचं तोंड भरून कौतुक केलं.
नाती प्रियांका व धनेशा यांनी आजीच्या आणि त्यांच्या लहानपणीच्या गमती सांगून सर्वांनाच हसवलं. आणि अजून एक होतं, माझी ना एक पेटी होती काळ्या रंगाची. इकडं आजी बाबांनी माझ्यासाठी एक पेटी घेतली होती. माझं खायचं जे पण सामान असायचं ते त्या माझ्या पेटीत असायचं. एक पेटी होती लाकडाची नाही, लोखंडाची होती काळ्या रंगाची. आणि मला अजून पण. सर्वांना नमस्कार. आम्ही नातवंड, मला वाटतं की आम्ही खूप नशीबवान आहोत की आजी आजोबांच्या आमच्या लहानपणीच्या खूप छान आठवणी आमच्या बरोबर आहेत. राणी अक्का, निखिल आणि जे काही इथे नातवंड नाही आहेत, सगळ्यांच्याच वतीने मी बोलत आहे. जे काही आयुष्य आम्ही चांगलं जगत आहोत, जे काही करत आहोत लाईफ मध्ये, त्यामागे आजीचे संस्कार आणि आशीर्वाद आहेत असं मला. जावई अशोक बिबवे यांनीही यावेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करताना मोठा केक कापून त्यांना निरोगी व उदंड आयुष्याची देवाकडे प्रार्थना करून दीर्घायुष्याच्या सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. तुम्हाला भावे ना भावे दीर्घायू, तुम्हाला भावे ना भावे दीर्घायू, आओ मामीजी हॅपी बर्थडे टू यू. वस्तीमधील लहान थोर मंडळींनी या घरगुती सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुनबाई वनिता यांनी सर्वांचेच आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावई नवनाथ नलावडे यांनी केले. आणि हो, कार्यक्रमानंतर सर्वांनी मासवडी, भाकरी आणि गोड मोतीचूर लाडूच्या जेवणाचा आस्वाद घेतला. एकमेकांच्या सुखदुःखात बोऱ्हाडे कुटुंबीय आणि त्यांचे आप्तेष्ट नेहमीच सोबत असतात. खरंच अशी कुटुंबे अपवादानेच पाहायला मिळतात. आणि वयाच्या 85व्या वर्षीही ज्या माऊलीसाठी सर्व कुटुंबाला एकत्र येऊन काहीतरी करावंसं वाटलं, तिला आनंद द्यावासा वाटला, म्हणजे ती माऊली किती महान असेल याचा आपण विचार करू शकतो. जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे. असे ऋण हे की जया व्याज नाही, ऋणाविन ज्या जीवना साज नाही. जिने सोसल्या यातना कोटी कोटी, तुला जन्म लाभे तिच्या पुण्यपोटी. जिच्या यातनाचे जगी मोल नाही, तिच्या सारखा लाघवी बोल नाही. जिने लाविला लेकरांना लळाया, तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळाया. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आई. अशा देवतेचे जगी नाव आई.